स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार. शिवशंभो ग्रुप आयोजित दहीहंडी उत्सव 2025 निमित्त शिवशंभू ग्रुप सादर करत आहे एक छोटेसे नाटक. त्या नाटकाचा विषय आहे किल्ले व गड यांचे संरक्षण कसे करावे. तर नाटक सुरू करत आहे. मला फोटो पाठवत होता. चालतंय ना. अरे आदित्य काय कुठं आलास? आम्ही फिरायला गेलेलो. कुठं? आम्ही पन्हाळा आणि विशालगडावर गेलेलो. हो का? या वर्षी किल्ला करायचा का गणपतीच्या डेकोरेशनसाठी? करूया की. कुठला करायचा? आपण गेलेलो तेच करूया पन्हाळा आणि विशालगड. चालतंय मग मी माती आणि विटा आणून देतो. आणि ते निळे निळे कागद ते काय होते ते? कागद पण कशाला? ते वेगवेगळे कागद पडलेले गडांवर. काय बोलायला लागले बाबा कागद दाखव बरं. फोटो वगैरे काय काढलाय का? हे बघ. अरे डोंब्या तुम्हाला एवढं बनवलं आहे ते कागद नाही कचरा आहे. हा का? हा कचरा कुठून आले? अरे हा कचरा तर आपणच करतो. आपण ज्यावेळी फिरायला जातो त्यावेळी प्लास्टिकचे कागद आणि प्लास्टिकचे छोटे छोटे तुकडे आपण तिथे टाकून येतो. पण मी नाही टाकलं तिथं कचरा. आपण सगळे नाही तर समाजातील काही लोक असली कामे करतात. पण करायचं काय ह्याच्यावर? हे बघ लय विचार करण्यासारखी गोष्ट नाही. असला कचरा जर आपल्याला कुठं सापडला तर आपण तो उचलून कचऱ्याच्या पेटीत टाकावा. आणि जर तेवढंही करायला आपल्याला लाज वाटत असेल तर आपल्याकडनं कचरा होणार नाही एवढी जबाबदारी आपण घ्या. आणि आता आम्ही बघितलं गड किल्ल्यांवर गेलेलो. तिथे मानवी वस्ती झालेली. अरे मानवी वस्ती या आधीपासूनच होत्या पण या लोकांनी करून ठेवले ते म्हणजे अतिक्रमण. आता विशाळगडाचे व्हिडिओ नाही पाहिले तू केवढं अतिक्रमण करून ठेवले तिथं. हे सगळं समाजातील काही लोकांनी तिथे अतिक्रमण केलं आहे. तर याच्यावर आता पर्याय काय तर आपण व शासन मिळून असले अतिक्रमण थांबवले पाहिजे व जे कुठले अतिक्रमण आहेत कुठल्याही गड किल्ल्यांवर ते सगळे आपण नष्ट केले पाहिजे. आणि या सर्वांसाठी जे ट्रेकिंग ग्रुप असू दे किंवा संघटना असू दे जे प्रयत्नशील आहेत गड किल्ल्यांचं संरक्षण करण्यासाठी आपण त्यांना साथ दिली पाहिजे. त्यांना कुठल्या ना कुठल्या रूपात मदत केली पाहिजे जेणेकरून त्याचं प्रोत्साहन वाढेल व आपल्या भावी पिढीला हे शिव छत्रपतींनी दिलेलं वरदान म्हणून गड किल्ले पाहायला मिळतील. नाहीतर हे एक दिवशी असेच नष्ट होऊन जातील. तुम्हा सर्वांना कळालं का? तुम्हा सर्वांना कळालं का?